पत्नीचा 8 वर्षांपासून लैंगिक संबंधाला नकार, निराश होऊन पतीने गुप्तांगच. असा प्रकार ऐकून अक्षरशः थरकाप उडेल. एखाद्या घराच्या 4 भिंतींमध्ये इतका मोठा स्फोट दडलेला असू शकतो याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. काय घडलं असेल त्या रात्री? कोणत्या टोकाला जाऊन एका पतीने असा निर्णय घेतला आणि शेवटी काय झालं? ऐका ही संपूर्ण कहाणी. ही घटना आहे उत्तर प्रदेशमधील एका छोट्याशा गावातील. बाहेरून पाहिलं तर सर्व काही सुरळीत. लग्नाला 18 वर्ष, 2 कुटुंबाचा सन्मान, समाजात नाव, पण आत मात्र वर्षानुवर्ष साचत गेलेला ताण, न बोललेली नाराजी आणि वाढत गेलेलं अंतर. घासीराम, वय 37 वर्ष. लग्नाला अनेक वर्ष झाली होती. सुरुवातीची काही वर्ष सर्व काही सामान्य, पण नंतर हळूहळू नात्यात बदल जाणवू लागला. संवाद कमी झाला. एकाच घरात राहूनही 2 वेगळ्या जगात जगत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यामध्ये गेल्या 8 वर्षांपासून पती मंजरी देवी त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास पूर्णपणे नकार देत होती. कारण काय, नेमकं काय बिनसलं होतं याचं स्पष्ट उत्तर कुणाकडेच नव्हतं. घरात भांडणं व्हायची, शांतता यायची, पुन्हा वाद व्हायचे, पण प्रश्न कायमच राहिला. हळूहळू घासीराम मानसिकदृष्ट्या खचत गेला. मित्रांपासून दूर राहू लागला. घरात शांत, पण मनात प्रचंड वादळ. त्याच्या मनात संशय, अपमानाची भावना आणि असहाय्यता वाढत गेली. समाजात पुरुषत्वाबद्दल असलेल्या अपेक्षा त्याला अधिकच त्रास देऊ लागल्या. तो त्या रात्री दारू पिऊन घरी परतला. वातावरण आधीच तणावपूर्ण होतं. पुन्हा त्याने पत्नीसमोर आपली मागणी मांडली, पण उत्तर पुन्हा तेच, ठाम नकार. शब्दांवर शब्द चढले, आवाज वाढले, आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि मग राग, की हताशपणा, की मानसिक ताणाचा कळस. घासीराम अचानक स्वयंपाकघराकडे गेला. काही क्षणातच घरात आरडाओरडा झाला. पुढे जे घडलं त्याने सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. स्वतःवरच त्याने धारदार हत्याराने वार केले होते. रक्तस्राव सुरू झाला. तो जमिनीवर कोसळला. कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी घाईघाईने त्याला रुग्णालयात नेलं. वेळ हातातून निसटत होती. रुग्णालयात डॉक्टरांचं विशेष पथक तयार करण्यात आलं. परिस्थिती गंभीर होती. अनेक तास चाललेल्या जटिल शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी कापलेला अवयव पुन्हा जोडण्यात यश मिळवलं. वैद्यकीयदृष्ट्या हे मोठं आव्हान होतं. सध्या घासीराम धोक्याबाहेर आहे. डॉक्टरांच्या मते योग्य उपचार आणि समुपदेशन केल्यास तो पुढे सामान्य जीवन जगू शकतो. पण या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. 8 वर्ष चाललेला संवादाचा अभाव, दोघांमध्ये न झालेली मोकळी चर्चा, मानसिक तणावाकडे दुर्लक्ष आणि शेवटी असा टोकाचा निर्णय. लग्न म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांना समजून घेणं आहे. शारीरिक नातं हे केवळ एक भाग आहे, पण संवाद तुटला की संपूर्ण नातं कोसळू लागतं. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही लोकांना मानसिक आरोग्य आणि वैवाहिक समुपदेशनाबाबत जागरूक राहण्याचं आवाहन केलं आहे. कारण अशा टोकाच्या कृतीमागे अनेकदा न बोललेलं दुःख आणि न सुटलेले प्रश्न दडलेले असतात. ही कथा केवळ एका कुटुंबाची नाही, ती इशारा आहे. नात्यात संवाद तुटला की परिणाम किती भयंकर होऊ शकतो. आता प्रश्न तुमच्या समोर आहे. नात्यात मतभेद असतील तर मार्ग कोणता? शांत संवाद, समुपदेशन की आत्मविश्वास, आत्मविनाश? घटना धक्कादायक आहे, पण त्यातून शिकण्यासारखं खूप काही आहे. मानसिक ताण, नैराश्य किंवा वैवाहिक अडचणी असतील तर तज्ज्ञांची मदत घेणं आवश्यक आहे. कारण एका क्षणाचा राग आयुष्यभराची जखम देऊ शकतो. ही होती त्या थरारक रात्रीची संपूर्ण कहाणी. पत्नीचा 8 वर्षांपासून नकार आणि निराश होऊन पतीने स्वतःवरच घेतलेला वार, पण डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे वाचलेलं आयुष्य. घटना धक्कादायक, विचार करायला लावणारी आणि समाजाला जाग करणारी.